अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहातील एक नाट्यमय प्रकार समोर आलाय। अभिनेत्री विशाखा सुभेदारांच्या दमयंती दामले या नाटकाच्या प्रयोगावेळी पडदाच उघडेना झाला। धक्कादायक म्हणजे कलाकारांनी हाताने पडदा उघडत नाटकाचा प्रयोग सुरू केला। यामुळे नाटक सुरू व्हायला तब्बल अर्धा तास उशीर झाला। यात भर म्हणजे पडद्यात बिघाड होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या साऊंड सिस्टीममध्ये बिघाड झाला होता। या घटनेमुळे धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाची विदारक अवस्था समोर आली आहे। ज्यावेळेस नाटक सुरू होण्याची वेळ आली त्यावेळेस या नाट्यगृहाचा पडदाच उघडत नव्हता। त्यामुळे कलाकारांना आपल्या हाताने हा पडदा उघडावा लागला होता आणि त्याआधी साऊंड सिस्टीम मध्ये काही तांत्रिक बिघाड आलेले होते। त्यामुळे या नाट्यगृहाची आता विदारक अवस्था समोर आली आहे। अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहातील हा नाट्यमय प्रकार अभिनेत्री विशाखा सुभेदारांचा दमयंती दामले या नाटकाच्या प्रयोगावेळी पडदाच उघडेना झाला होता। धक्कादायक म्हणजे कलाकारांनी हाताने पडदा उघडत नाटकाचा प्रयोग सुरू केलाय। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, हाताने पडदा उघडण्याची वेळ या कलाकारांवर आली। नाटक सुरू होण्याआधी या सगळ्या अडचणी समोर येऊ लागलेल्या आहेत। सध्या या नाट्यगृहाची जी अवस्था झालेली आहे, काही त्याच्यावर उपाययोजना केल्या जात आहेत की नाही? नक्कीच 6 महिन्यापूर्वी या नाट्यगृहाचं मोठ्या थाटामाटामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं। त्यानंतर अनेक दिवस या नाट्यगृहामध्ये एकही प्रयोग झाला नव्हता। काल हा प्रयोग पार पडला। विशाखा सुभेदार अभिनेत्री यांचा नाटकाचा हा प्रयोग होता। मात्र मध्यंतराच्या वेळेस कोणीही टेक्निशियन या नाट्यगृहात नसल्याने तो पडदा अर्धा तास बंद पडला होता। जे रसिक होते, जे नाटक बघायला आले होते, ते अत्यंत निराश झाले। अखेर कलाकारांनी पुढाकार घेऊन हा पडदा उघडलेला आहे। त्याच्यामुळे मोठी निराशा झालेली आहे। 6 महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या या नाट्यगृहाचं अशा प्रकारे टेक्निकल प्रॉब्लेम येत असतील तर नाट्यगृहाचा उपयोग काय, असा सवाल रसिक विचारत आहेत। नक्कीच चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।